ओम, मला तू खूप आवडतोस. बनशील का माझ्या आयुष्याचा साथी? काय खानदान आपलं, आणि तू त्या भिकारड्या बरोबर भाटवायला निघालीच आम्हाला. एकदा का संग्रामचं जान्हवीचं लग्न झालं का त्याच्याकडे बघतो मी. सातारा टाइम्स मधून संगीता शेडगे बोलते मी. हा बोला. हा सर, आम्ही तुमचं ते शीर्षक जरा वाचतोय, हा कार्य देवा. ओके. तर सर त्याच्याबद्दल मला जरा विचारायचं होतं. हा विचारा ना. हा, तुम्ही सर तेव्हा म्हणजे त्या फिल्मचं सगळं दिग्दर्शन तुम्ही स्वतः केलंय का? मी निर्माता आहे, दिग्दर्शक रणजित जाधव आहे. अरे वा, पण निर्माते तर तुम्हीच आहे ना? हो. सर ते म्हणजे लेखन केलंय समजा कार्य देवाचं. तर सर तुम्हाला असं काय वाटलं की त्या फिल्मला म्हणजे कार्य देवा हे शीर्षक म्हणजे कशासाठी दिलंय तुम्ही? कार्यदेवा हे नाव द्यायचं कारण हे होतं की अनपेक्षितपणे जीवनामध्ये काही प्रसंग घडतात नाही का. अपेक्षित असतात, काही अनपेक्षित असतात. तर अनपेक्षित घडणाऱ्या प्रसंगाच्या वेळी माणूस नेहमी एक हाक मारतो. हो, कार्यदेवा असं जसं एखाद्या ठेच लागली तर आपण आई किंवा बाबा असं म्हणतो ना. त्याप्रकारे त्याच्या पलीकडे जाऊन अनपेक्षित एखादे प्रसंग असतात ना जीवनात चढउतार, त्यावेळेस माणसाच्या ऑटोमॅटिक नाव येतं ते कार्यदेवा. काय सर, म्हणजे आपण ते जाहिरात मी बघितली होती, तर मला खूप सस्पेन्स होता ह्या शीर्षकाबद्दल की अरे असं म्हणजे का लेखकांनी दिलं असेल शिक्षक म्हणजे शीर्षक त्याला की कार्य देवा. आपण म्हणतो अरे देवा, आहे की नाही? तर मला सर काय जाणून घ्यायचं होतं की आपण म्हणतो अरे देवा काय रे असं केलंस, आहे की नाही? तर अरे देवा हे द्यायला पाहिजे होतंस मला. तर कार्य देवा असं काय शीर्षक दिलं, मला खूप म्हणजे जाणून घ्यायचं होतं हे की कार्य देवा असं काय, म्हणजे असं हताशपणे म्हणायचंय की कार्य देवा असं काय केलंस. म्हणजे अजून तो प्रदर्शित झाला नाहीये पिक्चर तो. हा, पण सर मला म्हणजे जाणून घ्यायचं आणि लोकांपुढे आणायचं होतं की समाजात म्हणजे असं तुम्ही कुठला मुद्दा उचललाय का? हो, चांगला मुद्दा उचललाय. आदर्श, एक आदर्शमय प्रेम कथा असा एक आपण टॅगलाईन दिली त्याखाली. हा, म्हणजे प्रेम कथा विषय काय का? हा, तर प्रेम कसं असावं, आई वडिलांपर्यंत काही गोष्टी सांगणं काय गरजेचं असतं. पालकांनी मुलांशी पारदर्शकता कशी ठेवावी, पालकांनी मुलांच्या प्रेमाविषयी जर समजलं तर काय डिसिजन घ्यावेत, निर्णय कसे घ्यावेत, सगळ्या गोष्टी आपण त्यातून दाखवलाय. आणि प्रेम, शिक्षण, ध्येय, करिअर, सगळ्या गोष्टींना कुठंच आपण दुजोरा कसा द्यायचा किंवा किती त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, हे यातून एक आदर्श जो व्यक्तिमत्व आपलं घडावं यासाठी
मध्ये ते म्हणजे आपले मिलिंद शिंदे आनंद त्यांचे. येस येस बरोबर. आनंद शिंदेचा डीजे सॉन्ग आहे वाजवते डीजे त्यांचे. आदर्श शिंदेचं जी काय आहे म्हणजे कारदेव आहे टायटल सॉन्ग आपण त्यांच्याकडून गायलं. आवाजाचा प्रश्नच नाही. युट्यूबला जरी टाकलं आणि अख्खं गाणं ऐकलं ना तर तुम्ही 100% त्यातून स्वतःला नाही त्यांचा आवाज आहे की आता त्या घराण्याचा आवाजच सगळ्या जनतेपर्यंत भिडतो डायरेक्ट आहे की नाही. प्रश्नच नाही. मग तर सर मला हे सांगा की म्हणजे आता तुम्ही कार्यदेवाची टीम जेव्हा त्या ह्याच्यासाठी निवडली तेव्हा तुम्हाला अशा काही अडचणी आल्या का म्हणजे बाबा आता मी ही म्हणजे कथानकाला आता ती नायिका कोण निवडू की नायक कोण निवडायचे मला म्हणजे त्या प्रेमकथेविषयी आपण म्हणतो की एखाद्या कॅरेक्टरनी ते अनुभवले जाणून घेतले समाजात आहे की नाही. म्हणजे एखादा तुम्ही लाईव्ह मध्ये प्रसंग बघितलाय की अशी बाबा स्टोरी मला कुठेतरी बघायला मिळाली आणि मग ती उतरवायचा प्रयत्न केलाय असं काही झालंय का तुमच्या टीम बद्दल? त्या नाही असं तर म्हणजे ही युनिक आणि फार वेगळी आहे. आज कधी झालेली नाही याची स्टोरी. आपण लोक प्रेम करतात परत मध्ये कुठं व्यक्ती येतो परत पुन्हा प्रेम जुळतं मग काहीतरी वेगळंच अचानक पळून जातात ह्या अशा गोष्टी नको. महाराष्ट्रात एक संस्कारिक आणि महाराष्ट्राच्या मातेत एक सुसंस्कारितपणा जो आपल्याला लावायचा आहे आदर्शवत आदर्शवत आपल्या महाराष्ट्रात आपणच आपण जपलं पाहिजे तर चांगली राहू शकते. आणि हल्ली कुठे हे बघायला मिळत नाही ना. आणि खूप काही संस्कारांना घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या मातेला घेऊन हा एक संस्कारितपणा यातून जपण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. मग तेच आम्हाला विचारायचं होतं की बाबा म्हणजे असं तुमची आता त्या असतील सगळे म्हणजे काम करणारे तुमच्या टीम वर्क करणारी लोक त्या सगळ्यांना म्हणजे ते कथानक आता म्हणजे लोकप्रिय आहे का तसं बाबा की आता आपण ही धडपड जी करतोय किंवा मांडतोय ऐकी नाही ती म्हणजे तळागाळात रुजली पाहिजे. म्हणजे एका वेळेला आपण जेव्हा म्हणू की लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ते कथा जेव्हा किंवा कथानक ते भावलं जाईल आहे की नाही तेव्हाच म्हणायचं तो मग विजय आहे आपला किंवा हे आहे. आता हे तळागाळापर्यंत पोहोचवणारे सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे किंवा एक माध्यम आहे ते म्हणजे मीडिया. तुम्ही लोक मीडियाची. हो सर मग उद्देशच आमचा तो आहे ना. आता जे मी संभाषण करते की नाही त्याच्या पाठीमागे आपला उद्देशच आहे की म्हणजे असं ते पोहोचावं लोकांपर्यंत की बाबा असे पण धडपड करणारी लोक आपल्या समाजात आहेत की बाबा एखादं कथानक असेल एखादा प्रसंग असेल की तो कुठेतरी कथेच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून आपण आता समोर असं एखाद्याचं भांडण असेल तर ते आपण समोर असं नाही काही सांगू शकत आहे की नाही. पण तुम्ही त्याला जर नाटकीय रूप दिलं किंवा एखाद्या फिल्म सारखं रूप दिलं तर ते कसं होतं समाजापुढे येतं आणि तिथं कुणाचं काही चुकलं किंवा हा आदर्श ठेवून आपण दुसऱ्यांना म्हणजे त्या प्रसंगातनं जो आपण म्हणतो ते चित्र जे स्मरणात राहील की नाही कायमचं. युवा पिढीला तर खूप मोठा संदेश आहे. हा सर मग माझी धडपड ती आहे की आपण आता मी काय म्हणते की आई मुलाला संस्कार द्यायचा आता म्हणजे हे नाहीये तिचं किंवा मानसिकता नाहीये आता समाजात करायला बंधन नाहीये. प्रेम काय असं म्हणजे कुठल्या प्रेयसी प्रिय करायचं असावं असं नाहीये. ते कुठल्याही नात्यात पण हे कुठल्याही लोक की व्हॅलेंटाईनच्या काय प्रदर्शित करत
तर त्यामागचं कारण एक आदर्शवत होते तुम्हाला हेतू असेल तसं. हा, तर त्या हेतूमधून आपल्याला हे साध्य करायचे की प्रेम कसं निस्वार्थी आणि कशा पद्धतीचं केलं पाहिजे ते कोणावरही करता येतं, कोणावरही करता की पालक आहे, हे सगळे लोक सहकुटुंब सहपरिवार अख्ख्या किंवा बघतील ना, तर घरी येऊन ते नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे तर एक 6 महिने चर्चा चालेल घरात. लोकांची कोणाची ती स्टोरी जाणार नाही. स्टोरीमध्ये कन्सेप्ट मध्ये खूप ताकद आहे. हा सर, असंच पाहिजे. मग असंच काहीतरी लिहिलं जावं, असंच काहीतरी प्रदर्शित व्हावं. नक्कीच. तर लोकांपर्यंत हे तुम्ही जनजागृती करण्याचा कार्यक्रम करताय, ते मला खूप म्हणजे मीडिया माध्यमाचं मी नक्कीच सह्याद्री फिल्म प्रोडक्शन आमचं कायम म्हणजे आम्ही सगळे ऋणी राहू तुमचे. हो सर. तुम्ही जनजागृती कार्यक्रम करताय आणि सह्याद्री असं नाही सर, मी पण समाजाचा एक घटक आहे सर, म्हणजे जागृत घटक आहे. आमच्या प्रेस माध्यमातून आम्हाला तुमच्याशी बोलायला मिळालं. खूप खूप आभारी आहे मी तुमची. थँक्यू मॅडम, थँक्यू.